मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे आभा, लेखिका साक्षी शिंत्रे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. जे पेशंट येतील त्यांच्याकडून आधी फी घ्यायची, मगच माझ्या कॅबिनमध्ये सोडायचं. डॉक्टर व्यास त्यांच्या हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्टला सांगत होते. तिने नुसती मान हलवली आणि आपल्या कामात गढून गेली. तसं आधीच्या काळात असं सांगायची काही गरज नव्हती, पण एकाएकी हॉस्पिटलमधील पेशंट्स कमी होऊ लागले होते. जे ठरले होते तेही येईनासे झाले होते आणि नवीन पेशंट्स तर जवळजवळ या हॉस्पिटलकडे दुर्लक्षच करत होते. हल्ली काय झाले काही कळत नाही हो. पेशंट कमी झालेत, असं सुरू राहिलं तर पुंजी कशी भरणार आम्ही? डॉक्टर व्यास त्यांच्या कॅबिनमध्ये बसलेल्या त्यांच्या मित्राला सांगत होते. अरे वैभव, पण पेशंट्स कमी झाले म्हणून काय आहे त्या पेशंट्सकडून आधी फी वसूल करणार आहेस आणि नसलेले रोग चिटकवणार आहेस का तू त्यांना? वैभव, कमी रिटर्न्स लक्षात ठेव. समोरच्या खुर्चीवर बसलेले गृहस्थ म्हणाले. चिल विक्रम, हे बघ, यात जास्त लक्ष घालू नकोस. माझं हॉस्पिटल आहे, माझ्याप्रमाणे चालणार. वैभव व्यास म्हणाले आणि तडक केबिनमधून बाहेर पडले. विक्रम काही वेळ वैभवकडे नुसते पाहत राहिले आणि मग थोड्या वेळाने तेही उठून निघून गेले. वैभव व्यास शहरातील एक नामवंत डॉक्टर, अंदाजे 40 पार केलेले, महत्वाकांक्षी, व्यवहारी, अंगाने मजबूत, बारीक फ्रेमचा चष्मा, सतत डोळ्यांबरोबर असणारा, कधी कधीच हसणारा माणूस. त्यांचं व्यास हॉस्पिटल हे शहरातील एक प्रसिद्ध हॉस्पिटल म्हणून नावारूपाला होते. पण हल्लीच्या 4-5 महिन्यात हॉस्पिटलचे वासे फिरले. तिथे कोणी येईनासे झाले. कुठे गोम होती ते कळत नव्हते. पण उडत्या अफवांवरून हॉस्पिटलमध्ये काहीतरी भुताटकी आहे असे अनेकांच्या कानावर पडले. आता साधारणतः संध्याकाळची वेळ होती. डॉक्टर व्यास हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून बाहेरच्या दरवाजापर्यंत पोहोचले, पण कोणत्या तरी चाहुलीने त्यांना थांबवले. त्यांनी मागे पाहिले, पण मागे कोणीही नव्हते. त्यांचे पाऊल हॉस्पिटलच्या बाहेर पडणार इतक्यात कुठून तरी रडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. ते पुन्हा मागे वळले. कोण आहे? त्यांनी विचारलं. डेस्कवरील रिसेप्शनिस्ट त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. कोणाचा आवाज ऐकलास? त्यांनी विचारलं. रिसेप्शनिस्टने नकारार्थी मान हलवली आणि ती पुन्हा कम्प्युटरवर डोळे लावून बसली. डॉक्टर बाहेर पडले आणि आपल्या गाडीत बसले. डॉक्टरांनी ड्रायव्हरला गाडी घरच्या रस्त्याला घ्यायची खूण केली. अजूनही तो आवाज व्यासांच्या कानात घुमत होता. त्या विचारातच घर केव्हा आलं कळलंही नाही. सर, ड्रायव्हरने आवाज दिला, पण व्यास जागचे हलले नाहीत. सर, घर आलं. ड्रायव्हरने त्यांची मांडी हलवली. तेव्हा कुठे ते भानावर आले. काही न बोलताच ते खाली उतरले आणि सरळ घरी चालू लागले. त्यांचा एक मजली बंगला होता, पण बंगल्याला घरपणाची सवय नव्हती. इथे बंगल्यात ते एकटेच भूतासारखे राहायचे. त्यांची पत्नी त्यांच्या अतिव्यवहार आणि महत्वाकांक्षी स्वभावाला वैतागून त्यांना सोडून निघून गेली होती. मुलाबाळाचा प्रश्नच नव्हता. दाराला चावी लावून ते आत आले. तू? व्यासांनी समोर पाहिले तर त्यांना त्यांची पत्नी शोभा दिसली. हो, ती निर्विकार चेहऱ्याने म्हणाली. तू इथे कशी? घर सोडून गेली होतीस ना? व्यासांनी विचारलं. आपल्या पत्नीला पाहून त्यांचा पुरुष अहंकार जागा झाला. आपल्याशिवाय हिचं कुठं चालत नाही, आपल्याशिवाय हिला कोणी विचारत नाही, या गुरमीतच त्यांचा चढा आवाज लागला होता. हां, कोणी घेतलं नाही का घरात? व्यासांचा आवाज कुत्सित झाला. डार्लिंग, आठवण आली तुझी म्हणून आले. तोच कोरडा आणि निर्विकार आवाज. अजूनही व्यासांना शोभाचा स्पष्ट असा चेहरा दिसलाच नव्हता. डॉक्टर व्यास त्यांच्या खोलीत आले. मागे शोभा पण आली. डॉक्टर व्यास त्यांचे कपडे बदलत होते. शोभा त्यांच्या जवळ आली, पण तिची मान अजूनही खाली होती. तिने डॉक्टर व्यासांना मिठी मारली. ओ डार्लिंग, लव यू, डॉक्टर व्यास म्हणाले
आणि तिच्या मिठीत विरघळून गेले. ते तिचा चेहरा हातात घ्यायला जाणार इतक्यातच तिने त्यांचा गळा पकडला आणि आवळला, इतका की त्यांच्या तोंडातून रक्ताचा ओघळ बाहेर पडला. शोभा, अगं काय करतेस तू हे? त्यांना धड बोलायलाही जमत नव्हतं. शोभा, ते त्यांच्या समोरच्या टेबलवरून दचकून उठले. सर, काय झालं? केबिनमध्ये त्यांच्या निरोपाची वाट पाहत असलेल्या नर्सने विचारलं. नो नो नथिंग. तू ऑपरेशनची तयारी करायला घे. डॉक्टर व्यास ग्लासातील पाणी पित म्हणाले. नर्सने त्यांना कापूस दिला आणि ओठाच्या इथे नजरेनेच खून करून ती तिच्या कामासाठी निघून गेली. डॉक्टर व्यासांनी ओठाला कापूस लावला आणि पाहिलं तर कापसावर रक्त होतं. त्यांनी कापूस ओठावर दाबून धरला. रिलॅक्स होऊन डॉक्टर व्यास ऑपरेशन थिएटरमध्ये आले तेव्हा बरेच सावरले होते. आर यू ओके सर? त्या मगासच्या नर्सने विचारले. यस यस, डॉक्टर व्यासांनी कोरडेपणाने सांगितलं. नर्सने ऑपरेशनची सर्व तयारी केली होती. एनेस्थेसियानिस्टने पेशंटला एनेस्थेसिया दिला. नर्स, सीझर. डॉक्टर व्यासने हात पुढे केला. नर्सने त्यांच्या हातावर कात्री ठेवली. डॉक्टरांचे लक्ष तिच्या हातावर गेले. त्या हातांवर ठिकठिकाणी ओरखडे होते. त्या ओरखड्याच्या बाजूने रक्ताचे सुकलेले डाग होते. डॉक्टरांनी नर्सकडे पाहिलं. ऑपरेशन थिएटरच्या मंद रोगट प्रकाशात त्या नर्सची खाली गेलेली मान त्यांना दिसली. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर अंधार आला होता. डॉक्टर, दुसऱ्या नर्सने त्यांना भानावर आणण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्यांचं लक्ष त्या नर्सवरच होतं. तिच्या हातात आता सर्जिकल ब्लेड होतं. आता तिची नजर वर झाली होती. तिच्या चेहऱ्यावरील खुनशी भाव व्यासांची हिंमत गोठवायला पुरेसा ठरला. काय हवंय तुला? कोण आहेस तू? डॉक्टर व्यासांची भीतीने बोबडी वळली. सर, भानावर या. ऑपरेशन थिएटरमध्ये आहात तुम्ही, त्यांचा असिस्टंट त्यांना म्हणाला. डॉक्टर व्यास भान हरपून थेट खालीच बसले. सर, काय होते तुम्हाला? त्या नर्सने प्रश्न केला. नाही, काही नाही. सौरभ, तू हे ऑपरेशन अटेंड कर. मी माझ्या केबिनमध्ये आहे, डॉक्टर व्यास म्हणाले आणि कुणाचं काही ऐकूनही न घेता थिएटरच्या बाहेर पडले. आता संध्याकाळ उलटून गेली होती. हॉस्पिटलमधील निर्जीवपण दाखवणारे पांढरे दिवे पेटले. सर, आर यू ऑल राईट? सौरभने केबिनचा दरवाजा अलगद सारला. डॉक्टर व्यास त्यांच्या टेबलवर डोकं ठेवून होते. सौरभच्या या आवाजाने ते केवढ्याने दचकले. हां सौरभ, तू होय? त्यांनी मोकळा श्वास सोडला. सर, नक्की काय झालंय? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? सौरभने विचारलं. मी बरा आहे. ऑपरेशन कसं झालं? पेशंट बरा आहे ना? डॉक्टर व्यासांनी विचारलं. हो डॉक्टर, ऑपरेशन व्यवस्थित झालं. चल, मी निघतो आता. डॉक्टर व्यास जाण्यासाठी उठले. सर, सौरभचं वाक्य पूर्ण होण्याआधीच डॉक्टर व्यास बाहेरही पडले. हॉस्पिटलमधून डॉक्टर सरळ घरी आले. आत पाऊल टाकताना त्यांच्या मनात ते स्वप्न आठवून धडकी भरली. अगदी जपून त्यांनी आत पाय ठेवला, पण आत कोणीही नव्हतं. त्यांच्या जीवात जीव आला. आतला अंदाज घेत घेत ते आत सरकू लागले. आत अंधारच होता. स्विच बोर्डपर्यंत जाऊन बटन दाबणार इतक्यात त्यांच्या हाताला कोणाचा तरी स्पर्श जाणवला. तो स्पर्श इतका थंड होता की व्यासांच्या अंगावर काटे उभे राहिले. त्यांनी डोळ्यांच्या कोनातून मागे पाहिलं, पण मागे कोणीही नव्हतं. तरीही श्वासांचा आवाज व्यासांच्या कानावरचे केस उडवत होता. कोण आहेस तू? कोण आहेस तू? समोर का येत नाहीस? व्यासांनी हिम्मत करून विचारलं, पण त्यावर गुरगुरी पलीकडे काही ऐकू आले नाही. काही क्षणातच ती गुरगुर शांत झाली आणि उरली ती भयान शांतता. वैभव व्यासनी खोलीतला दिवा लावला. तसा पिवळसर प्रकाश खोलीत पसरला. खोली शांत होती. आताचं स्वप्न होतं की वास्तव हे व्यासांना कळण्यापलीकडे होतं. त्यामुळे स्टेजचा टॅग लावून व्यास फ्रेश होण्यासाठी निघून गेले. जरा बरं वाटल्यावर व्यास त्यांच्या खोलीत आले. थोडंसं काहीतरी पोटात ढकलून त्यांनी स्वतःला बेडवर झोकून दिलं. आज ते मानसिकरित्या खूप थकले होते. त्यांना लगेचच झोप लागली. साधारणतः रात्रीचे 2-2:30 वाजले असतील. डॉक्टर व्यासांना थंडीमुळे जाग आली. अगदी कडाक्याची थंडी असावी असे ते कुडकुडत होते. पण एसी तर खराब झालाय, त्यांच्या मनात विचार चमकला. त्यांनी डोळे किलकिले करून पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला. ते
ते जिथे झोपले होते ती खोली त्यांची नव्हतीच. ते त्यांच्याच हॉस्पिटलचं शवगृह होतं. कोणी आणलं मला इथे? कोणी आहे का? त्यांची नजर सतत इथे तिथे फिरत होती. सर्व ठिकाणी त्यांच्या नजरेस निर्विकार झोपलेली, कधीही न उठणारी शरीरं पडलेली. ते शवगृहाच्या दरवाजाजवळ गेले आणि दरवाजा ठोठावायला सुरुवात केली, पण बाहेरून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. शवगृहातील थंड हवा वाढत चालली होती, जी व्यासांना बिलकुलही सहन होणारी नव्हती. त्यांचं शरीर थकत चाललं. दरवाजावरील थापा मंद पडू लागल्या. बाहेर पडण्यासाठीचे सर्व प्रयत्न सोडून ते खाली जमिनीवरच बसले. इतक्यात खोलीतले दिवे चालू बंद होऊ लागले. आधीच अंधारी असणारी ती शवगृहाची खोली या प्रकाशाच्या खेळात अजूनच भयंकर दिसू लागली. अजून किती अंत पाहणार आहेस? जे काही करायचंय ते समोर येऊन कर. भ्याडासारखी पाठीमागून वार का? आपल्या उरल्या अवसानात व्यास म्हणाले. तसा खोलीत एक हसण्याचा आवाज घुमला आणि त्या पाठोपाठ एक कांठाळ्या बसवणारा हुंदका व्यासांच्या कानावर येऊन आदळला. तो इतका भयानक होता की व्यासांच्या कानातून रक्त बाहेर पडलं. व्यास त्यातून सावरत होतेच की त्यांना त्यांच्या छातीवर कुणीतरी बसल्याचं जाणवलं. त्यांच्या छातीवर दडपण आलं. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. अशातच त्यांच्या गालावरून कुणीतरी मादकतेने हात फिरवते असं त्यांना वाटलं. त्यातही ते सुखावले. त्यांच्या ओठांवर कोणीतरी ओठ टेकवले. आसपास दिसत कोणीच नव्हतं, पण एक निनावी, भयानक आणि संहारक शक्ती त्यावेळी त्या खोलीत होती, जी व्यासांना खरं तर त्यांच्या व्यसनांना खेळवत होती. जसं भक्ष्याला शिकारी गाजर दाखवून चकवतो त्याप्रमाणेच व्यासांचा जीव तडफडला. त्यांना ती तहान लागली. त्याचवेळी एक वेदनांचा डोम व्यासांच्या छातीत उसळला आणि त्यांच्या तोंडातून आर्तकिंकाळी बाहेर पडली. अगदी एखादं कवच विरावं आणि ती संवेदना संपूर्ण आसमंतात पसरावी तसाच हा आवाज हा हा म्हणता बाहेर पोहोचला. अंधाराबाहेर झोपलेला गाढ जागा झाला. मुडद्यांच्या घरातून आवाज. तो चाचरला. त्याने तिथल्याच दुसऱ्या गार्डला उठवलं. दोघे मिळून त्या दरवाजासमोर आले. सध्या बोलूया कुणाला तरी. हे प्रकरण काही साधं वाटत नाही, तो दुसरा गार्ड म्हणाला. गप बस रे तू, काय होत नसतंय बघ. सध्या पुढे चालत राहिला. त्याच्या कनवटीची चावी त्याने काढली आणि खोलीचा दरवाजा उघडला. आतमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले डॉक्टर वैभव व्यास होते. डॉक्टर, सध्या गडबडला. दरवाजा बंद असताना डॉक्टर आत गेलेच कसे आणि त्यांची ही अवस्था. सध्याने लगेचच व्यासांचा असिस्टंट डॉक्टर सौरभ आणि नर्स सुषमाला फोन केला आणि त्यांना बोलावून घेतलं. सर, सौरभने व्यासांची नस तपासली. ही इज अलाइव्ह. लगेचच ॲडमिट केलं पाहिजे, सौरभने सुषमाला सांगितलं. दोन्ही गार्डने मिळून स्ट्रेचर आणलं. सौरभने दोघांच्या मदतीने डॉक्टर वैभवना स्ट्रेचरवर ठेवलं आणि ॲडमिट करायला निघून गेले. सुषमा त्या शांत एकाकी शवगृहाकडे पाहत होती. एक पुसट हुंदका तिच्या कानांवर पडला तशी ती लगेचच तिथून निघून गेली. डॉक्टर व्यासांची व्यवस्था लावून उपचार करेपर्यंत संध्याकाळ झाली होती. सौरभ त्यांच्या खोली बाहेर पडतच होता की कसल्याशा आवाजाने त्याचे लक्ष वेधले. तो हुंदक्यांचा आवाज होता. त्याने एका अंधाऱ्या कोपऱ्याकडे पाहिलं. तिथूनच तो आवाज येत होता. सौरभने एक एक पाऊल त्या दिशेने टाकण्यास सुरुवात केली. आता हुंदक्यांबरोबरच रडण्याचा आवाजही येऊ लागला. कोण आहे? काही मदत हवी आहे का? तुमचं कोणी ॲडमिट आहे का? सौरभने लागोपाठ 3 प्रश्न विचारले, पण समोरून प्रतिसाद आला नाही. सौरभ आता त्या अंधाऱ्या कोपऱ्यासमोर येऊन उभा ठाकला. काही क्षणांसाठी तो आवाज थांबला. तिथे एक बसलेली आकृती होती. नीटशी नाहीच, पण एक काळा पुंजका बसलेला जाणवत होता. काय हवंय? कोण आहात तुम्ही? सौरभ थोडासा गांगारला. डॉक्टर व्यास. एक भरडा, वेदनामय आणि खुनशी आवाज तिथून आला. काय काम आहे त्यांच्याशी? जुना हिशोब चुकता करायचा आहे त्यांचा. तो आवाज. अगदी एका छोट्या क्षणासाठी तो पुंजका एका चेहऱ्यात परावर्तित झाला. त्या चेहऱ्यावर खूपशा जखमा होत्या. डोळे पूर्णतः लाल होते. काही क्षण सौरभने त्या चेहऱ्याला ओळखलंच नाही आणि जेव्हा ओळखलं तेव्हा तो चेहरा पुंजका हवेत विरून गेला होता. आभा, सौरभ पुटपुटला. हो, आभाच होती ती, पण ती तर. सौरभला काही सुचेनासं झालं. आभाला डॉक्टर व्यासांशी काही बोलायचं असेल आणि आभाचा तर अपघात झाला होता.
तो गावावरून येत असताना मग सौरभचं डोकं सैरभैर झालं होतं. डॉक्टर डॉक्टर सौरभ. सौरभच्या खांद्यावर सुषमाचा हात पडला. हां. सौरभ दचकला. सरांना शुद्ध आलीये. पण सुषमा थांबली. पण काय सिस्टर? सौरभने विचारलं. त्याला या सर्व घटनांचा एकमेकांशी संबंध वाटत होता. सर विचित्र वागतायत, सुषमाने सांगितलं. सौरभ वेळ न दवडता व्यासांच्या खोलीत गेला. तेव्हा व्यास खोलीत छताकडे नजर ठेवून आडवे पडले होते. मध्येच हात जोडत होते. सर सर. सौरभ त्यांच्या जवळ आला, पण त्यांच्या डोळ्यात सौरभसाठी अनोळखी भाव होते. काय होते सर? काही सांगायचंय का? सौरभने विचारलं. व्यासांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. मध्येच व्यासांनी उठून बसण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला आणि त्यांच्या छातीत कळ आली. अर्धवट किंकाळी फोडून ते बेशुद्ध झाले. नर्स, पटकन इंजेक्शन तयार करा, सौरभ सुषमाला म्हणाला. व्यासांना इंजेक्शन देऊन तो बाहेर पडला. सौरभला आभाची प्रकर्षाने आठवण येत होती. तो आणि ती एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. दोघांनी घरीही सांगायचं ठरवलं होतं. त्यासाठीच आभा काही महिन्यांपूर्वी गावाला तिच्या घरी गेली होती आणि ते परत येतानाच सौरभचे डोळे पाणावले. त्याने डोळे पुसले. सिस्टर, सरांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. पुढचे काही तास त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, सौरभ म्हणाला. होय होय डॉक्टर सौरभ, मी करते त्यांची व्यवस्था. वैशाली आणि बनकरला सांगते मी त्यांच्यावर लक्ष ठेवायला. सुषमा निघून गेली. आता पूर्ण रात्र झाली होती. सौरभ आज हॉस्पिटलमध्येच थांबणार होता. व्यासांची त्याला काळजी वाटत होती, पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे त्याला आबाचं रहस्य जाणून घ्यायचं होतं. बाहेर पाऊस मी म्हणत होता. पावसाचा आवाज सोडल्यास बाकी सर्व काही शांततेने गिळलं होतं. इथे सौरभ व्यासांच्या कॅबिनमध्ये विचारात गडला होता. इतक्यातच त्याला डुलकी लागली. उठ. त्याच्या कानाशी आवाज घुमला आणि त्याचबरोबर एक तप्त हवा त्याला कानशिलाशी जाणवली. सौरभ दचकून उठला. त्याची नजर संपूर्ण केबिनभर फिरली, पण तिथे कुणीही नव्हतं. सौरभ केबिनचा दरवाजा उघडणार इतक्यातच त्याला बाहेरून एक जोरदार किंकाळी ऐकू आली. तसाच तो बाहेर पडला आणि त्या आवाजाचा अंदाज घेऊ लागला. तो आवाज शवगृहाच्या बाजूने आला होता. सौरभ लगेचच तिथे पळाला. शवगृहाचा दरवाजा सताड उघडा होता आणि तिथे डॉक्टर व्यास आणि आबा होते. डॉक्टर व्यास आणि आबा. सौरभ विचार करू लागला. वाचवा, कोणीतरी वाचवा मला, आबा जीवाच्या आकंताने ओरडली. डॉक्टर व्यासांची वासनांद हावरी नजर तिच्यावरून फिरत होती. आबा शवगृहाच्या बाहेर पडली. काही क्षण तिची नजर सौरभच्या दिशेने फेकली गेली, पण ती सौरभच्या आरपार जाऊन हॉस्पिटलच्या मागे पळत सुटली. डॉक्टर व्यास तिच्या मागे होते. सौरभही त्यांच्या मागोमाग हॉस्पिटलच्या मागे गेला. आभा पळून आणि विनवून थकली होती, पण तरीही स्वतःची आबरू वाचवण्यासाठी ती पळत राहिली. शेवटी एका झाडाच्या वेड्या वाकड्या पसरलेल्या मुळाला अडकून ती खाली पडली. डॉक्टर व्यास तिच्या दिशेने पुढे सरकत होते आणि ती मागे मागे. एका क्षणी डॉक्टर व्यासांनी तिच्यावर झेप घेतली आणि तिचे लचके तोडले. तिने स्वतःला त्यांच्यापासून वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. एकदा सर्व शक्ती एकवटून तिने त्यांना झाडावर जोरात ढकललं, पण तरी त्यांची जळूची चिवड जात पुन्हा तिथे आली आणि बाजूलाच असलेला एक बऱ्यापैकी मोठा दगड त्यांनी आभाच्या डोक्यात घातला. त्या सरशी तिच्यातला उरला सुरला जीवही निघून गेला. सौरभ हे सर्व पाहून सुन्न झाला होता. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सोडणार नाही मी त्या व्यासला, सौरभ स्वतःशीच म्हणाला आणि तिथून थेट व्यासांच्या खोली जायला निघाला. सर, काय झालं? बाहेर उभ्या असलेल्या वैशालीने सौरभला विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिला न जुमानता त्याने बेफिक्रीपणे त्यांच्या खोलीचं दार उघडलं. व्यास डोळे किलकिले करून सौरभकडे पाहत होते. सौरभ थेट व्यासांकडे आला. व्यासांनी हात जोडले. इतक्यातच त्यांना पुन्हा आपल्या छातीवर कोणीतरी बसलंय असं वाटू लागलं. खोलीतला दिवा चालू बंद होऊ लागला. अचानक खोलीतलं तापमान वाढू लागलं. व्यासांचा हात त्यांच्या गळ्याकडे गेला. ते स्वतःच्या हातांनी स्वतःचाच गळा दाबत होते. सौरभ फक्त त्यांच्याकडे पाहत होता. मला माफ कर, व्यास अर्धवट बोलण्याचा प्रयत्न करत होते. का केलंस तू असं? सौरभही कडाडला. मला आभा आवडत होती.
अगदी मनापासून. पण आभाला मी आवडत नव्हतो, तिला तू आवडत होतास. त्याच काळात माझी बायको शोभा मला सोडून डिवोर्स देऊन निघून गेली. मी एकटा पडलो. स्वतःच्या वासना भागवण्यासाठी मला कुणीतरी हवं होतं. वासनांच्या लोभापायी माझ्यातल्या प्रेमाला हरवून मी आभाला त्रास देऊ लागलो. आणि एक दिवस व्यास थांबले. सौरभने त्यांना हातानेच थांबवलं. सौरभ, तू बाहेर जा. माझा बदला मीच घेणार, तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. एक घोगरा रागीट आवाज खोलीत घुमला. सौरभ गुपचूप खोलीच्या बाहेर पडला. त्याला आभाला थांबवावंसं वाटलं नाही. वैशाली, बनकर आणि सौरभ व्यासांच्या खोलीतील दृश्य जीव मुठीत घेऊन पाहत होते. व्यास त्यांच्या पलंगावरून उठले. त्यांच्या हाताला, छातीला लावलेल्या सर्व नळ्या, ऑक्सिजन मास्क त्यांनी काढून टाकला आणि खोलीतल्याच एका भिंतीपाशी पोहोचले. काही क्षणच त्यांनी त्या भिंतीकडे पाहिलं असेल नसेल. नंतर त्यांनी त्या भिंतीवर त्यांचं डोकं आपटायला सुरुवात केली. बनकर खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी पुढे सरसावलाच होता की सौरभने त्याला अडवलं. याच्या कुर्त्याला मरणही पुरेसं नाही, सौरभ मनातल्या मनात म्हणाला. व्यास अजूनही डोकं आपटतच होते. त्यांचं डोकं फुटून त्यातून रक्तस्राव व्हायला सुरुवात झाली. रक्ताचे ओघळ डोक्यावरून खाली वाहत होते. लाईटच्या चालू बंद होणाऱ्या प्रकाशात त्यांचा चेहरा भयंकर दिसत होता. आता सौरभ आतमध्ये गेला. त्याने व्यासांची बकोटी धरली. आबाची बॉडी कुठे पुरून ठेवली? कोण कोण होतं तुझ्या मदतीला? बोल. मॉर्च्युरीच्या मागे जमिनीत, व्यास अर्धवट म्हणाले. त्यांची शुद्ध हारपू लागली होती. कोण कोण होतं तुझ्या मदतीला? बोल, सौरभने विचारलं. त्याचा हात व्यासांच्या रक्ताने माखला होता. बनकर, सध्या, व्यास इतकंच बोलू शकले. त्यांनी तिथेच प्राण सोडला. सौरभ व्यासांना तसंच टाकून बाहेर पडला. बनकर आणि वैशाली दोघेही सौरभकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होते. सौरभने बनकरकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि काही न बोलताच निघून गेला. बनकर आणि वैशालीने नाईट ड्युटीच्या इतर कंपाऊंडर नर्सना बोलावलं आणि व्यासांचं शव बाहेर काढलं. सौरभ शवगृहाच्या इथे पोहोचला. सध्या झोपा काढत होता. सौरभने तिथे दुर्लक्ष केलं. तो तडक शवगृहाच्या मागच्या बाजूला गेला. तिथली माती थोडीशी उकरली, ओलसर वाटत होती. पाऊस पडतच होता, त्यामुळे चिखल झाला होता. सौरभने तिथली माती उकरायला सुरुवात केली. पावसाचं पाणी त्या खड्ड्यात साठत होतं. तरी सौरभचे निकराचे प्रयत्न सुरूच होते. अखेर कठोर परिश्रमानंतर सौरभने आभाचं प्रेत बाहेर काढलं. सौरभ एकटक त्या प्रेताकडे पाहत होता. अंगावर ठिकठिकाणी ओरबडल्याच्या जखमा होत्या. चेहरा दगडाने ठेचल्यामुळे विद्रूप झाला होता. चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव स्पष्ट जाणवत होते. त्याने एकदा शेवटचा आभाला छातीशी कवटाळलं आणि टाहो फोडला. त्या जागेतल्या नकोशा शांततेत त्याचा आवाज घुमला आणि आसमंत चिरत सर्व दूर पसरला. ती त्याच्या आभासाठी मारलेली शेवटची हाक होती. त्यानंतर तो ढसाढसा रडायला लागला. इथे व्यासांचे सर्व सोपस्कार आटोपल्यानंतर सध्या आणि बनकर हॉस्पिटल बाहेर पडले. मला वाटलं होतं आपल्यावर येते की काय, तसं आपल्याला पैसे मिळाले, विषय संपला. मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, बनकर म्हणाला. सध्याने फक्त मान हलवली. तसा आतून तो हल्लाच होता. चल रे, जाम घाबरतोस तू, बनकर म्हणाला आणि त्याने त्याची टू व्हीलर काढली. कुठं दौरा आता? तिथे हॉस्पिटलमध्ये बोंबाबोंब होईल, सध्या म्हणाला आणि पुन्हा हॉस्पिटलकडे जायला वळला. चल गुपचूप, कोणी काही बोंबलत नाही, बनकर म्हणाला आणि त्याने सध्याला जबरदस्ती गाडीवर बसवलं. दोघं त्या छोट्या शहरातल्या दारूच्या गुत्त्यावर निघाले. तिथे जात असतानाच गाडी पुढे मागे होत बंद पडली. आता या गाडीच्या, बनकर शिवी हासडणारच. इतक्या सोसाट्याचा वारा वाहू लागला. बनकर, चल इथून, मला काही ठीक वाटत नाही, सध्या म्हणाला. पैसे घेताना ठीक वाटलं होतं का? तोच घोगरा आवाज आता रिकाम्या रस्त्यावर घुमला. त्याबरोबरच एक हसण्याचा आणि त्या मागोमाग रडण्याचा आवाज दोघांच्या कानांवर पडला. बनकर आणि सध्या दोघे आजूबाजूला पाहू लागले, पण कुठेच कोणी दिसत नव्हते. बनकरही गाडीला जोरजोरात किक मारू लागला, पण गाडी सुरू होत नव्हती. इतक्यात एक झंझावात त्या दोघांच्या दिशेने पुढे सरकू लागला. सध्या आणि बनकर मागे पळायला बघत होते, पण त्या झंझावाताने त्यांना पूर्णतः घेरलं. त्यातून भेसुराचे रडण्याचे, करून किंचाळण्याचे आवाज येत होते. कोण आहेस तू? बनकरने प्रश्न केलाच. तीच जिला तुम्ही पुरलीत,
एका बेसूर हसण्याच्या आवाजाने दोघांच्या काळजाला घरं पडली. हळूहळू ती वावटळ कमी होत होत नाहीशी झाली. अनबनकरची गाडीही सुरू झाली. दोघेही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. गुपचूप गाडीवर बसून दोघे आपला पुढचा रस्ता कापत होते. अचानक गाडीसमोर कोणीतरी आल्याचं बनकरला जाणवलं, म्हणून त्याने करकचून ब्रेक दाबला. पण त्यांची गाडी त्या सुनसान रस्त्यावर स्लिप झाली आणि दोघे अगदी लांब गाडीपासून पार 2 फूट जाऊन पडले. सध्या जागेवरच ठार झाला. इथे सौरभ आबाच्या शरीराला घेऊन हॉस्पिटलच्या जवळच असलेल्या स्मशानभूमीत आला होता. सौरभ, एका नाजूक आवाजात त्याच्या कानांवर हाक पडली. आबा. सौरभने तो आवाज ओळखला. सौरभने मागे पाहिलं. आबा तिच्या पांढऱ्या शुभ्र नर्सच्या ड्रेसमध्ये सौरभ समोर उभी होती. आबा. सौरभ तिच्या अगदी जवळ पोहोचला आणि तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या हाताची मिठी तिच्या शरीराच्या आरपार गेली. आबाने नकारार्थी मान हलवली. मला न्याय मिळाला, जाते मी, आबा म्हणाली. असं म्हणतच ती त्याच असं म्हणतात विरून गेली. सौरभ आगीच्या अस्थिर ज्वालांकडे ओल्या डोळ्यांनी पाहत राहिला. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे. त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.